नमस्कार सर्वांना. इयत्ता दुसरी सन 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार मासिक नियोजन मी या पद्धतीनं केलेलं आहे. ऑगस्ट 2026चं हे नियोजन आहे. मागील व्हिडिओमध्ये जुलैचं मी साप्ताहिक मासिक नियोजन पाठवलेलं होतं. तर इथे पहा, आठवडा 1, आठवडा 2, आठवडा 3 आणि 4 असे हे आठवडे आहेत आणि इथं विषय लिहिलेले आहेत. तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये इयत्ता दुसरीसाठी प्रज्ञाशोध घेण्याचं ठरवलेलं आहे. अजून अभ्यासक्रम आलेला नाही, परंतु त्या दृष्टीनं थोडंसं प्रज्ञाशोधचा अभ्यासक्रमसुद्धा मी या महिन्यापासून इथं घेणार आहे. तर मराठी विषयासाठी आठवडा 1मध्ये 5वा धडा लपाछपी या धड्याचं अध्यापन, प्रगट वाचन आणि शब्दार्थ आणि प्रज्ञाशोधचा उतारा आकलन, उतारासोबत पूर्वक वाचणे व प्रश्नांची उत्तरे देणे हा मी घेतलेला आहे. त्यानंतर आठवडा 2मध्ये मला हे समजले या धड्याचा स्वाध्याय आणि जोड शब्दांचा खेळ आणि 6वा धडा लिहावे नीटके याचं वाचन मी यामध्ये घेतलेलं आहे. आणि प्रज्ञाशोधचं कविता आकलन, भावार्थ समजणे. तर पहिल्या भागामध्ये उतारा आकलन घेतलेलं होतं आणि दुसऱ्या भागामध्ये प्रज्ञाशोधचं आठवड्यामध्ये कविता आकलन याचा भावार्थ समजायचं आहे. जे आठवड्या 2मध्ये लिहावे नेटके याचं फक्त वाचन घेतलं होतं, आठवडा 3मध्ये लिहावे नेटके याचे शब्दार्थ, स्वाध्याय आणि उतारा वाचन, समजपूर्वक उतारा वाचन आणि त्यानंतर प्रज्ञाशोधमध्ये कविता आकलन आणि त्यावरील प्रश्न. कारण उतारा वाचन आणि आकलन हे लवकर जमेल विद्यार्थ्यांना, परंतु कविता आकलन याला थोडा वेळ लागेल, म्हणून मी तिसऱ्या आठवड्यातही त्याचा अभ्यासक्रम घेतलेला आहे. आणि उपक्रम या आठवड्याचा मी मराठीचा घेतलेला आहे. सुंदर अक्षरामध्ये 5 ओळी लेखन हा उपक्रम, फक्त 5 ओळी पण सुंदर अक्षरामध्ये विद्यार्थ्यांनी करायचा आहे. आठवडा 4मध्ये आकारिक चाचणी आहे आणि प्रज्ञाशोध पुन्हा एकदा कविता आकलन आणि त्यावरील प्रश्नोत्तर मी घेतलेलं आहे. त्यानंतर गणित विषयाचं आठवडा 1मध्ये संख्यांचा लहान मोठेपणा, 5वा घटक सर्वात लहान सर्वात मोठी संख्या ओळखणे आणि प्रज्ञाशोधमध्ये भौमितिक आकारांची ओळख. पहिलाच धडा जो आपल्याला गणितामध्ये आहे त्या धड्याचं प्रज्ञाशोधमध्ये मी समावेश केलेला आहे, भौमितिक आकारांची ओळख. त्यानंतर 6वा धडा आहे 3 संख्यांचा चढता उतरता क्रम. तर 1 ते 100पर्यंतच्या तक्ता वापरून आपण या 3 संख्यांचा चढता उतरता क्रम घेता येईल. त्यानंतर प्रज्ञाशोधमध्ये भौमितिक आकारांची ओळख म्हणजे कडा कोपरे, जे आपला पहिला धडा आहे तोच. त्यानंतर आठवडा 3मध्ये टप्प्याने मोजणे, खेळाद्वारे सुद्धा तुम्हाला हे गणित समजावून सांगता येईल. फरशीवर आखून खडूनी वगैरे याप्रमाणे आपल्याला टप्प्याने मोजणे हा खेळ घेता येईल. आणि प्रज्ञाशोधमध्ये पुन्हा भौमितिक आकृत्यांची ओळख हा भाग घेतलेला आहे. त्यानंतर आठवडा 4मध्ये आकारिक चाचणी आहे आणि प्रज्ञाशोधमध्ये मी घेतलेला आहे 1 ते 100पर्यंतच्या अंकांचं अक्षरात आणि अंकात लेखन. त्यानंतर आहे इंग्रजी युनिट 1 1.8 नंबर सॉंग्स, काउंट थिंग्स आणि प्रज्ञाशोधमध्ये लेटर ऑफ अल्फाबेट्स, मोठी आणि लहान लिपी दोन्ही पण घेतलेला आहे. 1.9 आठवडा 2 इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲक्टिव्हिटी, मेक अ स्मॉल सेंटेन्सेस विथ आय अँड वी. आय आणि वीने तयार होणारे वाक्य तयार करणे. त्यानंतर प्रज्ञाशोध ही ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. प्रज्ञाशोधमध्ये 5 मुख्य स्वर व्यंजने म्हणजे इंग्रजीमधील 5 मुख्य स्वर आणि व्यंजने यांची ओळख घेतलेली आहे. त्यानंतर आठवडा 3मध्ये साऊंड्स 1.10 साऊंड्स आय, 1.11 ओपन द ट्रेझर, ॲक्टिव्हिटी मेक वर्ड्स विथ द हेल्प ऑफ अल्फाबेट्स. अल्फाबेट्सच्या मदतीनं तुम्ही बाटलींची टोपण जे आहेत त्यावर अल्फाबेट्स लिहू शकता आणि त्याद्वारे साधे सिंपल शब्द तयार करणे हा खेळ घेऊ शकता. त्यानंतर प्रज्ञाशोधमध्ये आहे स्वाध्याय सोडवून घेणे. तर हा जो घटक आहे अल्फाबेट्सचा त्याच्यावरील स्वाध्याय सोडवून घेणे हा प्रज्ञाशोधमधील अभ्यासक्रम आहे. त्यानंतर आहे 4था आठवड्यामध्ये आकारिक चाचणी आहे आणि प्रज्ञाशोधमध्ये डिक्शनरी स्किल्स
शब्दकौशल्य घेतलेले आहे. आणि कला कार्यानुभवमध्ये तुम्ही पाहू शकता, कलामध्ये चित्रकला, परिसर उद्योगांची भेट, आरोग्य, वाईट सवयींना प्रतिबिंब, सोपे आकार, माझी कृती, जलसाक्षरता, पाऊस, गाणे, प्रथमोपचार, रंगकाम, गोष्टी सांगणे, कृतीयुक्त नृत्य, स्वच्छता आणि स्वतःची 15 ऑगस्टची तयारी आपण इथं घेणार आहोत. भाषणे, गीत गायन, त्याचप्रमाणे आकारिक एक पण आहे आठवड्यात 4मध्ये, त्यामुळे संभाषण घेणं आणि कवायत प्रकार सराव असं सुद्धा यामध्ये आपण घेऊ शकतो. तुम्ही हवा असल्यास एक स्क्रीनशॉट काढू शकता आणि लिहू शकता, किंवा व्हिडिओ पॉज करून थांबूनसुद्धा तुम्ही हे करू शकता. त्याचप्रमाणे मूल्य शिक्षणचं सुद्धा वेगळं नियोजन मी करत आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पाठवेन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. धन्यवाद.